मित्रबंधू आणि बहिणींनो, मी प्रभाग क्रमांक 17चा उमेदवार क मधील लोकेश नागेश यादव आणि प्रभाग क्रमांक ब चे उमेदवार आपले दिलीप बापू धोत्रे यांची मंडळी माधुरीताई धोत्रे. कोणता अजेंडा घेऊन आपण समाजापुढे जाताय, नागरिकांपुढे जाताय, मतदारांपुढे जाताय? कोणत्या 3 प्रमुख समस्या आपल्या वार्डामधल्या आहेत सध्या? वार्डातल्या समस्या 3 नसून भरपूर आहेत. आपण विकासाचा मुद्दा घेऊन तरुण पिढीच्या रोजगारासाठी प्रभागात आता बरेच विकासाची कामं राहिलेत. बरेच. मी आता बघतोय, आता जेवढा आमचं ही दलित वर्ग, झोपडपट्टी, दलित वर्ग म्हणजे फक्त इथं मातंग समाज नाही किंवा जयभीम समाज नाही. बरेच जण आहेत. इथं अशी भरपूर घरं आहेत की कमीत कमी 200-300 नावं अशी निघतात की त्याला राशन मिळत नाही. का राशन मिळत नाही? कारण का केवायसी करा म्हणतात. केवायसीचा मुद्दा करा म्हणतात. पण जी शिकलेलं नाही त्याला केवायसीच हे माहित नाही काय. केवायसी म्हणजे काय? ती डॉक्युमेंट कशी भरायची, काय करायचे, त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायला पाहिजे होती, कुणी पोहोचवलीच नाही. आता आम्ही सर्वे करत होतो या 15-20 दिवसात. राशन कार्ड कोणाकोणाला आपलं कोणाकोणाला आहे, असून सुद्धा कोणाकोणाला राशन मिळत नाही. असे बरेच लोक निघले. कारण सांगते, अंगठा झिजलाय, त्याचा अंगठा बसत नाही किंवा केवायसी ऑनलाईन झालं नाही. पण केवायसी ऑनलाईन झालं तरी केवायसी म्हणजे काहीच लोकांना माहित नाही ना, बऱ्याच लोकांना, की म्हणजे कशी भरायची, फॉर्म कशी भरायचे, काय करायचे, प्रोसेस कशी आहे. तुम्ही केवायसी चालू केली, नवीन कसं असेल ती ऑनलाईन करा, हे करा, पण तुम्ही मार्गदर्शन केलं नाही लोकांना की कसं करायचं, काय करायचं. मग याच्यामुळं मला पहिला ज्यांना ज्यांना राशन मिळत नाही, ज्यांना ज्यांना ज्या अंतर्गत म्हणजे ज्या घरात विषय आहे, राशनवर कोणाकोणाचं घर चाललं असतं, कोणाकोणाचा विषय असतो, ज्यांना ज्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी इलेक्शन झालं 3 तारखेनंतर प्रणिताताई पालकेंचा गुलाम झाला. तर माझ्या लिस्ट सुद्धा काय, मी लिस्ट सुद्धा काढलेली आहे. माझ्या लिस्ट म्हणजे 215 नाव आहेत ज्यांना ज्यांना राशन मिळत नाही. ते 215 जणांना राशन 100% मिळणार 3 तारखेनंतर. आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या प्रभागात असे कितीतरी एरिया आहेत, तिथं बोळ असे आहेत की तिथं त्या रात्री बोळात गेला काही दिसत नाही. तिथं लाईटीची सुविधा नाही. काही काही ठिकाणी लाईट आहेत पण डांब आहेत पण लाईट नाही. काही काही ठिकाणी तिथं अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी रात्री समजा चोरीचा मुद्दा होतो. झोपडपट्टीत बऱ्याच ठिकाणी 2-3 गाड्या चालल्या गेल्या झोपडपट्टीत. तर तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्या एरियात लाईटीची सुविधा करा. तर मी कित्येक दिवस झाले, 4-5 महिने झाले, मी नगरपालिकेत कामासाठी मंजुरीसाठी बोलतोय, पण ते काही द्या नाहीत. आणि ते काय हो नाही. का हो नाही? की राजकीय विषय धरून त्यातलं काहीतरी विषय त्यांच्या डोक्यात असून त्यामुळे तर काही मंजूर करणे. हे दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा म्हणजे काय, रोडचा. आता आपल्या इथं झोपडपट्टीत एक रस्ता आहे तिथं. मग तिथं पाऊस थोडा जरी पडला ना तर गुडघे एवढं पाणी होतं. लोकांच्या घरात पाणी जातं. म्हणजे लोकांच्या घरात पाणी गेल्यावर मग ते मला फोन करतात. ती पूर्ण एरिया आहे, मायबाप जनता, त्यांचं म्हणणं होतं तिथं हक्काचा माणूस पाहिजे. मी कुठल्या पदावर नसताना, मला कुठलं पद नाही किंवा काय नाही आधी, मी 5 ते 6 वर्ष लोकांची सेवा करतोय. बऱ्याच लोकांना माहित आहे मी त्यांच्यासाठी आलोय गेलोय, काय काय विषय झालाय, काय त्यात सांगण्यासारखं नाही, सगळ्यांना माहित आहे. जी त्यांना हक्काचा माणूस पाहिजे होता ती त्या दृष्टिकोनातून माझ्याकडे बघतात. काय प्रश्न असला की त्यांना नगरपालिकेत जायची गरज नाही, मी आता फोनवर त्यांच्यापाशी जातो. त्यांची कुठलीच अडचण असणार. आता आपल्या झोपडपट्टीत बऱ्याच ठिकाणी असे चेंबर आहेत. ते चेंबरचे वरचे जे टोपण असतात ना ते फुटलेत. त्यातनं घाण वास मारते. त्यातनं घाण वास मारते. मी बऱ्याच वेळा बांधकाम आयोगाचे अधिकारी त्यांना मी बोललो की असे असे माझ्या एरियात 2-3 चेंबर असे आहेत त्याचे टोपण फुटलेत, ते सळे बाहेर आलेत, ते लहान मुलं पायात घुसल लागल हे करत. मी महिना झाला त्यांना सांगतोय तरी तिथं अजून सुद्धा काही केलेलं नाही. हाय अशी टोपण आहेत. आले, बघितलं, गेले, तिथं काही बदल केला नाही. हाय सगळं. बरं, हे झालं तुमचा विजय. हम्म. म्हणजे तुम्ही
समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेत जायचं तुमचा म्हणजे विजय तुम्ही जाणार आहे. तुम्ही युवकाला काय आव्हान करणार, तरुणांना काय आव्हान करणार? तरुणाला मला एक आव्हान आहे. आता हे हा प्रश्न काय विचारला माहिती आहे का, तुम्ही आता सगळ्यात तरुण उमेदवार तीर्थक्षेत्र विकास आघाडीतला हो. आता तीर्थक्षेत्र विकास आघाडीतनं आपले प्रणिताई बालके नगराध्यक्ष आहेत. मग युवकाला आपल्या हक्काचा नगराध्यक्ष झाला, आपल्या हक्काचा माणूस तिथे झाला, तर ताईंपाशी आपण कुठलीही समस्या घेऊन जाऊ शकतो. तरुणाला समजा नोकरीची कोणाची अडचण असली तर आपण त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो, त्यांना बोलू शकतो. हे एवढं हे झाले शिक्षण हे ते सगळं बोलू शकतो. इथं बराच वर्ग असा आहे की त्यांचं शिक्षण झाले पण त्यांना नोकरी लागेल नाही. कारण की आता बऱ्याच ठिकाणी काय झाले, नोकरी लावायची म्हटलं तर कुठला जर नेता एक चांगला पाहिजे ओळखीचा, असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, भरपूर ठिकाणी. त्याच्यामुळे त्यांचा रोजगार कामाचा तरी कोणाला माहित नाही. आपल्या प्रणिताईचे फाउंडेशन आहे, लोकनेते भारताला बालके या नावाचे फाउंडेशन आहे. त्या अंतर्गत त्यांनी जी युपीएससी एमपीएससी अशा परीक्षेची तयारी करतात त्यांना ते काय अशी मदत करतात. म्हणजे कोणाला पैशाची अडचण असेल, कोणाला याची अडचण असेल, आणि ज्याचं शिक्षण झालेलं आहे त्या लोकनेते भारताला फाउंडेशनच्या माध्यमातून ताईने बरेच जणांना कामाला लावलेलं आहे, बरेच जणांना रोजगार दिलेला आहे. भारताला फाउंडेशनची आपण नियोजन इथं आपण ते कार्यक्रम बनवणार आहे. आणि जे जे आपल्या वार्डात तरुण पिढी आहे, जेवढी तरुण पिढी आहे वार्डात म्हणण्यापेक्षा पूर्ण पंढरपुरात जेवढी तरुण पिढी आहे, ज्यांना ज्यांना रोजगार नाही, ज्यांचं शिक्षण भरपूर झाले, त्याच्या अंतर्गत आपण सर्वांना काम लावून देणार आहे, जॉब लागणार आहे, करणार आहे. अभ्यास आता हेच आपलं लोकनेते भारताला फाउंडेशन जे आहे, आता युपीएससी एमपीएससी जी करतात त्यांच्यासाठी ते खर्च स्वतः करतात. की कोणाला आर्थिक मदत लागली किंवा समजा कोणाला पुस्तकाचं असो किंवा डोनेशन फी काय असते ना, ते देण्यासारखी कोणाची परिस्थिती नसते. तर या अंतर्गत आपले प्रणिताई बालके बऱ्याच जणांना हे करत असतात, डोनेशन म्हणा, शिक्षणाला काय मदत हवी असेल त्यांनी मन मोकळेपणे करत असतात. हे बऱ्याच लोकांना माहित नाही. आणि पंढरपूरात अशा बऱ्याच ठिकाणी झालेलं पण आहे, केलेलं आहे त्यांनी. आता आपल्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत हो. जिथं गरिबांची मुलं शिकतात त्या शाळांची जर आज आपण अवस्था बघितली, आता कालच मी एक व्हिडिओ बघितला की अक्षरशः त्या शाळा बंद पडलेल्या आहेत. त्या शाळेमध्ये शाळेचे व्हिडिओ ते मीच काढलेले आहेत. शाळेचे आपले चौकात 9 नंबर शाळा आहे तिथं तिथं पत्र पण आहेत माझ्या, कमीत कमी 10-12 पत्र आहेत. बांधकाम विभागाला दिलेले, सीओला दिलेले, फोटो पाठवलेले की भिताडे चिरलेले आहेत. असे कोपरे असतात ना भिताडाचे, भिताडे चिरले आहेत. अजून ती खिडकी आहे, खिडक्या चिरलेल्या आहेत. ती खिडकी कधीही पडू शकते. खिडक्या बांधल्यात आम्ही आतमध्ये, खिडक्या बांधल्यात. बाथरूमची तिथं सुविधा व्यवस्थित नाही. बाथरूम बाथरूम तिथं घाण आहे. बाथरूम घाण आहे. किती 7 आपलं 9 नंबर शाळेत किती 5 रूम आहेत. 5चे रूम असे झाले त्याचं स्ट्रक्चर सगळं खराब झाले. ती कधीही पडू शकते. मी 4 ते 5 महिने झालं सीओ साहेबांना बोललो, निवेदन केलं, सगळं सांगितलं, तरी त्याच्यावर कोणी दखल घेतली नाही. कुणीच नाही दखल घेतली. तर तिथं सगळी लहान मुलं आहेत. सगळी दलित वर्गातली, सगळी आपली प्रभागातील झोपडपट्टीतली सगळी मुलं तिथे शिकतात. त्यातली पुन्हा तर अंगावर खिडकी पडू शकते, तिथला सागवानाचं ते आहे, ती लाकूड पडू शकते, तिथलं ते भिताडसही पडू शकते. सगळं ते पूर्ण शाळा पूर्ण चिरलेले आहे. अत्यंत दुर्गंध झाल्याचं पाहायला मिळतंय. तिथले जे संडास बाथरूमचा प्रश्न आहे तो तिथल्या नागरिकांचे आजारी पडतायत त्यावर तुमच्या काय उपाययोजना असणार आहे? तिथल्या माझ्या माती माऊलींची भरपूर तक्रार आहे. ते आता विषय काय आहे, आता सगळ्यांच्या घरात बाथरूम झालेच, सगळ्यांच्या घरात. त्यामुळे त्या बाथरूमची गरज नाही. आणि ते बाथरूम बंद पडून कमीत कमी 8-9 महिने झाले, वर्ष झालं बंद पडले सगळं. तर तिथं अक्षरशः सगळी घाण आहे अशी. तिथं महिला जे आहे तिथला हाय असं, तिथले दरवाजे सगळे तुटलेत. सगळे तिथं कचरा टाकून माणसाने तिथले आपले काय असेल तिथले घाण झाले, भरपूर घाण झाले. तर तिथं अक्षरशः असा वास सुटलाय आणि तिथली सध्याची परिस्थिती अशी आहे, असं एवढी घाण आहे तिथं माणसं आजारी पडतेच. तिथं लहान लहान मुलं आहेत. तिथली अवस्था अशी आहे की लहान लहान मुलं तिथं जरी गेले, लहान मुलांना काही कळत नाही. काही तिथं बॉल पडला उचलायचं, खेळताना क्रिकेट खेळताना म्हणा किंवा काय तिथं विषय झाला तिथं बघायचं. म्हणजे तिथं लहान मुलाला समजा तिथं गेले तिथलं त्यांना कुठला रोग पण लागू शकतो. ते कॅन्सर त्या त्या गोष्टीने कॅन्सर होऊ शकतो लहान मुलांना.
मग ही झोपडपट्टी इथं कोण लक्ष देणार? मी शिवसाहेबांना एकदाच बोललो होतो या विषयावर. मग त्याच्यावर मला रिप्लाय काय आला, इलेक्शन झाल्यानंतर हे असा विषय आहे, बघूया. पण तिथं ते पाडणं महत्वाचं आहे. मला 3 तारीख झाली, प्रणिताई बालकेला मी बोललोय विषय, ताईंना पण बोललोय. ताईंना सांगितलंय, ताई म्हणले 100% करू. आपली जी 32 खोल्या तिथे बाथरूम जे आहेत तिथे घाण झालेले सगळे ते दुर्गत झालेले ते सगळं पाडू. खाली गोर गरीब काय असेल ते आपली मायबाप जनता त्यांच्यासाठी तिथे एक मोठा हॉल बांधायचा आहे. तिथे लग्नाची व्यवस्थासाठी आणि सामाजिक कार्यक्रम काय असेल ते तिथं होण्यासाठी. आणि त्याच्यावर ताईंना मी असं पण बोललोय की त्याच्यावर आपल्याला एक दुसऱ्या मजल्यात तिथे जिम बांधायची आहे. कारण का झोपडपट्टीत तरुण वर्ग भरपूर आहे. आणि तरुण वर्ग भरपूर असल्यामुळे विषय काय आहे, जिम पाहिजे. आणि जिम जर नसली तर मुलं व्यसनाच्या आहारी जातात. दुसरा एक प्रश्न आहे, ते आपला लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचा पुतळा त्याचा कामापूर्ण आहे तो, आणि 5% जवळ जे अण्णाभाऊसाठी सांस्कृतिक भवन आहे बंद अवस्थेत आहे, त्याची दुरवस्था आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय नियोजन करणार किंवा निवडून आल्यानंतर त्याचं काय तुम्ही जनतेसोबत प्रश्न? पहिला मुद्दा तरी अण्णाभाऊसाठीचा पुतळा 100% होणार. प्रणिताई भालके नगराध्यक्ष झाले तर 100% पुतळा होणार. कारण का आपल्याला पुतळा स्वर्गीय भारत नानांनी दिलेला आहे. आपल्याला जागा स्वर्गीय भारत नानांनी दिलेली आहे त्यांचे प्रयत्न त्यांच्या प्रयत्नातून. फक्त विषय काय झालाय, पुतळा एवढ्या वर्ष का बसला नाही? कारण का काही काही जणांना असं वाटत होतं, आहेत बरेच जरा नेते मंडळी नाव घेण्यासारखी नाही, त्यांचे विचार त्यांचे राजकीय विचारानुसार त्यांना काय वाटत होतं, तिथं पुतळा झाला तर स्वर्गीय भारत नानाचं नाव लागेल. त्यांना भीती नावाची आहे, काय नावाची भीती आहे, तिथं पुतळ्याला नाव लागेल भारत नानाची. त्याच्यामुळे एवढ्या वर्ष पुतळा त्यांनी होऊ दिला नाही. तिथं कोपऱ्यात पुतळा केला, तिथं कोपऱ्यात पुतळा उभा केला, तिथं सगळं स्ट्रक्चर तयार केलं. आम्हाला स्ट्रक्चर दाखवलं कुठं मध्ये मध्ये पुतळा करायचा म्हणून, आणि बांधकाम कुठे केलं, कोपऱ्यात चालू. मग ते सगळे आपण मातंग समाज आम्हीच बांधकाम, आपण सगळ्यांनी बांधकाम थांबवलेलं आहे. कारण का पुतळा एक कोपऱ्यात एका पण बसवलाय पुतळा, ते आम्ही स्वतः सगळे थांबवले. इलेक्शन झाल्यानंतर प्रणिताई बालके यांच्या माध्यमातून ते पुतळा 100% एकदम फर्स्ट क्लास होणार. सांस्कृतिक भवनाचं आणि आपलं आंबेडकर नगर मध्ये सांस्कृतिक भवन आहे अण्णाभाऊसाठी हॉल. मी बरेच वर्ष झालं बघतोय त्या हॉलमध्ये. तिथं एवढी घाण आहे, एवढी तिथं कचरा आहे, एवढी तिथे दुर्दशा आहे. लोक तिथं घाण टाकतात, हे करतात. तिथल्या लोकांना मला सांगायचं आहे की ते आपण ज्याला दैवत मानतो, लोकशाही अण्णाभाऊसाठीला आपण दैवत मानतो, त्या हॉलला त्यांचं नाव आहे. तिथं किती घाण आहे ते तुम्ही बघा. ते कोणा पाय घाण आहे ते तुम्ही बघा. कशा पाय घाण आहे, कशा पाय होते, एवढ्या दिवस स्वच्छता का झाली नाही, ते एवढे दिवस लक्ष कोणी का घातलं नाही, हे तुम्ही जाणून घ्या. तुम्ही विचार करा. ते तिथला हॉल व्यवस्थित करायचा असेल, तिथलं सगळं सुविधा व्यवस्थित करायचं असेल, मातंग समाजासाठी पूर्ण पंढरपुरात कुठेही हॉल नाही. समाजाची मीटिंग घ्यायची म्हटलं कुठं जागा नाही. समाजाचा कुठला कार्यक्रम घ्यायचा म्हणलं कुठं जागा नाही. समाजाचा कुठला काय कार्यक्रम असलं, कुणाचे लग्न असले, कुठंच हॉल नाही. ते हॉल एवढा भारी आहे, तिथं एका टायमाला 1000-2000 माणसं सज्ज होतील असा हॉल आहे. तर त्याच्यामुळं कोणा पाय झाला नाही, का झाला नाही, हे तुम्ही डोक्यात घ्या. आणि 3 तारखेनंतर ते काय असेल ते दुरुस्त होणार 3 तारखेच्या पुढे प्रणिताई बालकेच्या माध्यमातून. आपल्या प्रभागामध्ये घरकुलाचा प्रश्न हे अपूर्ण आहे हम्म. असं आपण बोलताना म्हणताय, त्याबद्दल काय सांगाल? आता आम्ही सर्वे केलाय आपल्या पूर्ण जेवढ्या एरियात, सगळ्या पूर्ण पूर्ण जेवढ्या एरिया झाल्या. तसं म्हणायला तर पंढरपुरात पण असतील भरपूर. बऱ्याच आपल्या इथं घरकुलचा प्रश्न जे आहे ते अजून सुद्धा बाकी आहे. घरकुलचा प्रश्न अजून सुद्धा बाकी आहे. बऱ्याच जणांनी फायदे दिलेत, सगळे व्यवस्थित दिलेत, पण रिजेक्ट केलेत. ते आता अंतर्गत विषय असेल, काय विषय बोटाचा असो, सहीचा असो, काय ना काय तर म्हणून ते रिजेक्ट केलेले आहेत. आणि पहिला चेक जमा झाला आहे काय काय जणांचा, आणि दुसरा चेक अजून जमा झाला नाही. काय काय जणांची अर्धीच बाथरूम झाली तरी अर्धी राहिली. मग त्याच्यामुळे 3 तारीख झालीपर्यंत बाकी आपले हक्काचं तिथं शेट आपलं आलं, हक्काचा माणूस तिथं बसला तर घरकुलचा विषय माझ्या प्रभागातील तर सगळ्याच भेटणार. शेजारी पंतप्रधान आवास योजनेची घरं बांधून तयार आहेत, अक्षरशः बिल्डिंग तयार आहे, मात्र ते अजूनही गोरगरिबांना दिली काय नुसत्या तयार आहेत. पंतप्रधान आवास योजनेमध्ये
तिथं जी 900-950 जी घरं झालेत त्या फ्लॅटमध्ये तिथं झालेत, त्याचा काही उपयोग झालेला नाही. काही सगळे दूरदर्शन झाले, काही उपयोग झाला नाही. ज्यांनी ज्यांनी त्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी पैसे दिले भरपूरचे सगळ्यांनी कोण कोण होते तिथं, त्यातलं एकालाही विचारा, तिथं एक जण पण राहिला नाही म्हणते. काय एक जण सुद्धा राहिला नाही म्हणते. तिथं सुविधाच नाही व्यवस्थित. एक रूम एवढे तर एक रूम एवढे, स्ट्रक्चर व्यवस्थित नाही, सुविधा व्यवस्थित नाही. ती फक्त पैसे तिथं ठेकेदारच्या माध्यमातून कोणाला तरी खायचे होते. ठेकेदारच्या माध्यमातून पैसे कोणाच्या तरी खिशात पाडायचे होते. म्हणून ती पंतप्रधान आवास योजनेचे तिथं तेवढे ती घरं केलेत आणि एवढा मोठा तिथं घोटाळा केलाय. ती जेवढे त्यांनी पैसे घालले त्या पैशाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे पुतळा उभा राहिला असता. आपल्या झोपडपट्टीतले बरेच प्रश्न सुटले असते. आपल्या महापुरुषांचे पुतळे छत्रपती चौकात रस्ता बघा, खड्डे आहेत, ते दुरुस्त झाले असते. बाबासाहेब पुतळ्यांपाशी बघा, खड्डे आहेत, ते दुरुस्त झाले असते. किती तर आपल्या महापुरुषांचे पुतळ्यापाशी जे जे रस्ते आहेत ते सगळे दुरुस्त झाले असते. पण त्यांनी काही सुद्धा केलं नाही. नुसतं इथं पैसे वायपट घालले, ते काय त्याचा उपयोग झालेला नाही. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी. चित्र विकास आघाडीचे उमेदवार 17 मधून मी लोकेश नागेश यादव आणि ब मधून आपले माधुरी दिलीप धोत्रे म्हणजे आमची माधुरी ताई आणि नगराध्यक्षाला आपले प्रणिताताई भालके हे निवडून आले तर पंढरपुरातले प्रश्न सर्व सुटणार आहेत. सर्व 100% सुटणार आहेत. आणि आम्ही दोघं निवडून आलो, प्रणिताताई आपलं माधुरी ताई आणि मी, तर प्रभागातील सगळे प्रश्न सुटणार आहेत. आणि तुम्हाला मी जे जे बोललोय, घरकुलचे असो, रस्त्याचे असो, चेंबरचे असो, लाईटीचे असो, राशन कार्डचे असो, ते प्रश्न 100% 3 तारखेनंतर प्रणिताताई आल्यावर प्रणिताताई मार्फत आपल्या बापूंच्या मार्फत आणि माधुरीताई आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की 3 तारखेनंतर सर्व या गोष्टीत बदल होणार आणि सर्व प्रश्न सुटणार. ही माझी तुम्हाला खात्रीशीर वचन आहे. तरी सर्वांना मला एकच विश्वास आहे की तुम्ही मला भरघोस मतानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार, तुम्हाला पंढरपुरात विकास घडवायचा असेल, पंढरपुरात काय बदल आणायचा असेल, पंढरपुरातले रस्ते व्यवस्थित करायचे असेल, माता माऊलींना मला एकच सांगणं आहे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद देऊन सर्वांना बहुमत विजय करा.